बोल. धाराशिव शहरामध्ये एक लॉ अँड ऑर्डरचं सिच्युएशन झाला होता, खास करून गणेश नगर आणि ख्वाजा नगरमध्ये. एक व्हिडिओ एक इसमनी इंस्टाग्राममध्ये ठेवले होते, जे यूट्यूबचं व्हिडिओ होतं. त्याच्या अनुषंगाने कंप्लेंट द्यायला पोलीस स्टेशनला आले होते आणि पब्लिक जमा होतं. बट अचानक हे दोन्ही कम्युनिटीचं काही इश्यूमुळे ते लॉ अँड ऑर्डर सिच्युएशन झालं. आम्ही तात्काळ 5 ते 8-10 मिनिटांमध्ये आमचं पोलीस तिथं पोहोचले. SRPF आमचं इथंच स्थानिक SRPF मतलब सिटीमध्ये पोस्टेड होते, ते पोहोचले आणि आमचं RCP QRT आणि आम्ही स्वतः ॲडिशनल SP सगळं पोहोचून ते कंट्रोल केले. आणि जे दगडफेक स्टोन पेल्टिंग वगैरे होत होतं ते आम्ही स्टॉप केले. ह्याच्यामध्ये आम्ही CCTV फुटेज सगळं बघितले आणि ड्रोनचं खास करून आम्ही यूज केले. ड्रोनमध्ये पण काही फुटेज आम्हाला कॅप्चर झाले. आता आमचं पर्यंत एक 24 लोकांचं नाव निष्पन्न झालेले आहे आणि जे मेन आरोपी जे पोस्ट टाकलं ते पण आम्ही आयडेंटिफाय करून त्याला आता अटक केलेले आहे. सेकंड, जे यूट्यूब लिंक टाकले होते तेही यूट्यूब लिंक आम्ही ब्लॉक करून ते लिंक डाऊन केलेले आहे. आणि बाकी आज पूर्ण दिवसभरात SRPF, RCP आणि आमचा STPO ते नेतृत्वाने सगळीकडे आम्ही रूट मार्च, फ्लॅग मार्च सगळं घेतलेले आहे. आणि मी स्वतः रात्री सगळं ते दोन्ही समाजाचं कम्युनिटी लीडर्स आहे त्यांच्यासोबत मीटिंगही झाले. कुठंही रुमर स्प्रेड होता कामा नये, या अफवा कुठंही झालं तर आम्हाला ॲक्शन दुसरं करतो. आमचं सायबर टीम्स, सोशल मीडिया मॉनिटरिंग सेल ही ॲक्टिवेट केलेलं आहे. कोणीही असं रुमर स्प्रेड करताना आम्हाला दिसून आलं तर आम्ही ते पोस्ट सगळं ट्रॅक करून आम्हाला त्या आरोपींना शोधण्याचा प्रयत्न आमचा चालू आहे. आणि फ्युचरमध्ये पण कोणीही असं पोस्ट टाकू नका, जेणेकरून एक दोन्ही समाजमध्ये एक डिफरन्सेस ओपिनियन होईल आणि असं लॉ अँड ऑर्डर सिच्युएशन होईल, असं सगळ्यांना मी अपील करतो. धन्यवाद. किती लोक आहेत संशयित? किती लोक गुन्हा दाखल? टोटल आता अज्ञात लोक, मी स्वतः स्पॉटला होतो, एक 200-300 लोक होते. आणि ह्याच्यामध्ये आम्हाला एक ते 24 लोक आयडेंटिफाय झाले आहे. बाकी लोकांना आम्ही आयडेंटिफाय करून गुन्ह्यामध्ये त्यांना अटक करण्याचा प्रयत्न चालू आहे.